चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे डे सेकंड। आज आपला टॉपिक आहे डेली लाईफ कॉमन सेंटेन्सेस। तर आज आपण कॉमन सेंटेन्सेस बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला सेंटेन्स आहे आय एम हंग्री। मराठीमध्ये मला भूक लागली आहे, हिंदीमध्ये मुझे भूक लगी है। त्याच पद्धतीने दुसरा सेंटेन्स आय एम थर्स्टी। मला तहान लागली आहे, मुझे प्यास लगी है। भूक लागलेली असेल तर हंग्री आणि तहान लागली असेल तर थर्स्टी हा शब्द वापरायचा आहे। तिसरा सेंटेन्स आहे आय एम टायर्ड। मी थकलो आहे, मैं थक गया हूं। आपण काम करून थकून जातो तेव्हा हे सेंटेन्स आपण वापरू शकतो। फोर्थ वन इज लेट्स गो आउट। चला बाहेर जाऊया, चलो बाहर चले। फिफ्थ वन इज आई डोंट नो। मला माहित नाही, मुझे नहीं पता। सहावा सेंटेन्स आहे दैट्स राइट। ते बरोबर आहे, यह सही है। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे सेंटेन्स आपल्याला अगदी सोपे वाटत आहेत, पण जेव्हा आपण इंग्लिश बोलायला प्रयत्न करतो तेव्हा मात्र असे छोटे छोटे किंवा असे सोपे सेंटेन्सेस सुद्धा आपल्याला आठवत नाहीत। नेक्स्ट सेंटेन्स इज आई लाइक इट। मला हे आवडते, मुझे यह पसंद है। पुढचा सेंटेन्स आहे आई डोंट लाइक इट। मला हे आवडत नाही, मुझे यह पसंद नहीं है। तर बघा आय लाइक इट, आय डोंट लाइक इट, बघा असे छोटे छोटे सेंटेन्सेस दररोज डेली लाईफमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा। ह्याच्याने काय होईल बघा, छोटे छोटे सेंटेन्सेस वापरल्यानेच आपल्याला इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास हा निर्माण होईल। आपण असा विचार करूया डायरेक्ट आपण मोठे मोठे सेंटेन्सेस वापरूया आणि फटाफट इंग्लिश बोलूया, तर असं होणार नाही। लहान सेंटेन्स बोला आणि त्याच्यावरूनच आपला आत्मविश्वास निर्माण करा आणि त्याच्यानंतर इंग्लिश आपण आरामात बोलू शकतो। पुढचा सेंटेन्स आहे इट्स ओके। ठीक आहे, हिंदीमध्ये ठीक है। शेवटचा सेंटेन्स सी यू टुमोरो। उद्या भेटूया, कल मिलते हैं। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ह्याच्यातले भरपूर वाक्य हे अगदी मी सोपे सोपे वाक्य या ठिकाणी घेतलेले आहेत आज। तर हे डेली कन्व्हर्सेशनचे जे वाक्य आहेत ते तुम्हाला अगोदरपासूनच माहिती असतील किंवा येत असतील, पण तरीही आपण त्याला दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी बोलताना कन्व्हर्सेशन करताना आपण मात्र ह्याला यूज करत नाही। ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही ह्या सर्व छोटे छोटे सेंटेन्सेस जेव्हा तुम्ही वापरण्याचा प्रयत्न कराल, जेव्हा तुम्ही वापराल तेव्हाच तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो बिल्ड होईल। ठीक आहे, आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि नक्कीच एका महिन्यामध्येच तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात कराल। पण आपण काय करतो, छोटे छोटे सेंटेन्सेस सुद्धा आपल्याला माहिती असून सुद्धा आपण बोलत नाही किंवा घाबरतो किंवा आपल्याला ते बोलायला एक चांगलं वाटत नाही आणि त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये मागे राहून जातो। तर असं न करता छोटे छोट्या सेंटेन्सेसपासून छोटे छोटे वर्ड्स आपण सुरुवात करायची आहे बोलायला। एकदमच तुम्हाला जर तुम्ही एकदमच बिगिनर असाल आणि तुम्हाला जर शब्द सुद्धा आठवत नाहीये तर अगदी लहान आय डोंट नो, आय नो, आय ईट अशा पद्धतीने तुम्ही अगदी छोटे छोटे शब्द वापरून या ठिकाणी तुम्ही इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही मराठी किंवा हिंदी लँग्वेज सुद्धा मिक्स करू शकता। ठीक आहे, त्यालाच आपण मराठी जर तुम्ही बोलत असाल तर त्यालाच आपण मंग्लिश असे म्हणतो। तर मंग्लिश म्हणजे काय, तर थोडेसे इंग्लिश वर्ड्स त्याच्यामध्ये यूज करणे आणि बाकीचं मराठी। अशा पद्धतीने आपण सुरुवात केल्यावरच आपल्याला इंग्लिश बोलणे हे सोपे जाणार आहे आणि आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। तर आय होप, आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ बघितले जातात पण लाईक केले जात नाही, तर तुम्ही लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मला नक्कीच कळवा की तुम्हाला कशा प्रकारचे सेंटेन्सेस हवे आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही तर हे सर्व तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।